नागपुर के कलमना पुलिस की डीबी स्क्वाड ने कुख्यात दो दोपहिया वाहन चोर को गिरफ्तार किया है। पुलिस ने गिरफ्तार आरोपियों से 8 चोरी के मामलों का खुलासा किया है, जिसमें कलमना में 3, जरीपटका, लकड़गंज, पारडी, नंदनवन में चोरी के मामलों का पर्दाफाश किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार कलमना पुलिस थाने की डीबी स्क्वाड को गश्त के दौरान संदिग्ध दोपहिया वाहन दिखाई दी। पुलिस ने वाहन जब्त कर उसकी जांच शुरू कर दी। जांच में पता चला कि वह दोपहिया वाहन लकड़गंज हद से चोरी हुआ है। पुलिस ने इस मामले में गहनता से जांच कर कुख्यात दोपहिया वाहन चोर ऋषभ असुपा, उम्र 27 वर्ष, वर्धमान नगर, लकड़गंज निवासी को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने उससे पूछताछ करने पर उसने अपने साथी होने का खुलासा किया। उसके निशानदेही पर पुलिस ने आरोपी देवेंद्र उर्फ बब्बू गोपाल दुबेले, उम्र 30 वर्ष, विजयनगर, कलमना निवासी को भी गिरफ्तार कर लिया। दोनों से पूछताछ करने पर अलग अलग पुलिस थाना हद से 8 चोरी के मामलों का खुलासा हुआ। पुलिस ने आरोपियों से करीब 3,18,000 के माल सहित 8 रुपया वाहन बरामद किया है। आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। आमचे डीबी पथकाचे इंचार्ज API शशिकांत मुसळे, त्यांच्यासोबत ASI बाळा साकोरे, विशाल अंकलवार, विशाल भैसारे, वसीम देसाई, ललित शेंडे आणि अविनाश चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे। पेट्रोलिंग दरम्यान त्यांना एक संशयित वाहन मिळून आलं होतं। त्यावरून त्यांनी संशयित वाहनाची तपासली असता ते लकडगंज हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून त्यांनी अधिक तपास केला असता त्यांनी आरोपी ऋषभ आसोपा लकडगंजच्या हद्दीत राहणार आहे तसेच देवेंद्र दुबेले या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांचे अटक करून त्यांना अधिक विचारपूस केली असता एकूण 8 नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेले एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यापैकी कळमना पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे दुचाकीचे उघडकीस आलेले आहे। एक जरीपटका पोलीस स्टेशनचा, एक लकडगंज पोलीस स्टेशन, एक पारडी पोलीस स्टेशन, एक नंदनवन पोलीस स्टेशन असे एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहे। एकूण 2,48,000च्या मोपेड गाडी आणि एक स्प्लेंडर गाडी अशा विविध कंपनीच्या दुचाक्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। एक आरोपी ऋषभ आसोपा जो गाड्या चोरायचा आणि चोरल्यानंतर तो देवेंद्र दुबेले याला तो विकायसाठी द्यायचा, तर दोघांनाही आम्ही अटक केलेला आहे आणि एकूण 2,48,000चा मुद्देमाल आणि असे 8 वाहनं आम्ही त्यांच्या ताब्यातून जप्त केलेले आहे।